नमस्कार, मी अनंत कौशल. आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण मोशन 2D मला सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण सर सॉल्व करणार आहोत. तर बघा, आपला असा क्वेश्चन विचारला आहे की एरोप्लेन मूव्हिंग हॉरिझॉन्टली ॲट अ स्पीड. सर जे आपलं ओके सर आपलं एक एरोप्लेन आहे बघा, त्यासाठी आपला स्पीड बघा 200 मीटर पर सेकंड अँड ॲट अ हाईट ऑफ 8.0 into 10⁻³ meter is to drop a bomb on a target. At what horizontal distance from the target should be the bomb be released? तर बघा, आपलं या लेक्चर मध्ये सर या क्वेश्चन मध्ये सर आपलं काय करायचं बघा, डिस्टन्स सर फाइंड करायचंय. तर बघा, क्वेश्चन सर असा आहे की बा सर एक एरोप्लेन सर काय सर एका प्रकारचं एरोप्लेन आहे. ओके सर असं एका प्रकारचं एरोप्लेन आहे आणि सर एरोप्लेन म्हणजे काय गिरत बघा, हे प्लेन एका प्रकारचं ओके इथे एका प्रकारचं काय सर प्लेन आहे आणि सर या एरोप्लेन म्हणून सर एक बॉम्ब गिरत आहे. म्हणजे सर बॉम्ब पडत आहे सर जमिनीवरती एका अशा छोट्या टार्गेटवरती. ओके अरे सॉर्नो सर हे एका प्रकारचं टार्गेट आहे, त्या बॉम्बचं गिरण्याचं ठिकाण म्हणजे सर त्याचं टार्गेट आहे. तर बघा, आपला काय फाइंड करायचं सर, जे काही त्यामुळे डिस्टन्स काय सर आपलं हे सर फाइंड करायचं आहे. एस इज इक्वल टू सर जी. यस और नो? क्वेश्चन समझ गया कि नहीं आपको? सर काय आहे बघा, सर एक एरोप्लेन आहे. ओके सर त्या एरोप्लेन मध्ये एक विस्फोटक पदार्थ किंवा बॉम्ब सर खाली पडत आहे एखाद्या टार्गेट वर. तर बघा, आपलं जे टार्गेट आहे हे सर आपलं काय जीप आहे. ओके सर आपलं टार्गेट समजू आपण याला, तर हे सर एक आपलं काय जीप आहे, आपलं टार्गेट आहे, आपण सर टार्गेट असं म्हणू. तर बघा, आपलं जीप हे टार्गेट आहे, हे सर आपल्या जमिनीवर उभं आहे आणि सर हे एरोप्लेन आकाशामध्ये फ्लाय करत आहे, उडत आहे आणि सर त्यामुळे सर एक बॉम्ब खाली पडत आहे. तर बघा, या बॉम्ब सर आपलं अंतर काढायचंय. म्हणजे सर हे बॉम्ब किती अंतरानं सर जी वरून खाली पडत आहे, म्हणजे सर आपलं डिस्टन्स सर फाइंड करायचं या बॉम्बचं. यस और नो? यस सर. तर बघा, आपलं सर काय काय दिलंय बघा, आपलं सर दिले बघा याची सर जी व्हेलॉसिटी का सर जी म्यू म्हणून आपण त्याला सर ते आपण 200 मीटर पर सेकंड दिलेलं आहे. यस और नो? यस सर. आणि सर जी आपल्याला आणखी दिले बघा, त्याचं जी हाईट आहे सर, जी हाईट दिली आहे बघा आपला 8.0 into 10⁻³ मीटर सर आपल्याची हाईट दिलेली आहे. आणि सर आपलं यस फाइंड करायचंय. म्हणजे सर त्या बॉम्ब जे अंतर आहे का सर जमिनीपर्यंत पडण्यापुरतं सर ते सर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये फाइंड करायचं. तर लिहायचं दिअर 4 मध्ये काय लिहायचं, दिअर 4 म्हणलं तर यस इज इक्वल टू म्यू इंटू टी. यस और नो? यस सर. लिहायचं दिअर 4 यस इज इक्वल टू सर आपला म्यू दिलेलं आहे, लिहायचं 200 इंटू किसमें, ब्रैकेट में का कशामध्ये सर अंडर रूट में बबू आज नॉट ब्रैकेट में. तो अंडर रूट में हम क्या लेंगे, हम लेंगे वो जो 2h g बाय जी. और नो नॉट जी इंटू तो बाय जी. ओके काय यस इज इक्वल 200 इंटू अंडर रूट में 2h बाय जी. हाँ या ना? हाँ सर. दियर फोर 200 इंटू अंडर रूट में लेंगे 2 इंटू हमारी हाइट कितनी है 8.03 इंटू 10⁻³ मीटर. यस और नो? यस सर. बाय सर जी. जीची सर व्हॅल्यू किती असते आपली 9.8 असते, बट आपण सर या क्वेश्चन मध्ये 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर येऊ, कारण की सर सोपं होतं आपलं. ओके ओके सर. लिहायचं सर दिअर 4 मध्ये करा सर कार्यक्रमचा बेकबी सॉरी 0 0 कटून गेलो. ओके ओके सर. ओके तर इथं राहिलं बघा किती सर, इथं राहिलं बघा 20 20 इंटू 2 इंटू 8. तर काय येणार सर उत्तर, याचं उत्तर येणार बघा 16. ओके तर बघा 16. हाँ सर 16. ओके तर इधर 16 इधर 16. ओके 16 इंटू 6 एक मिनट थोड़ा गलत हो गया. दियर 4 में लेंगे 20 इंटू बुआ जी ये ब्रैकेट में है, ब्रैकेट में कितना हो गया 16 इंटू 3 इंटू 10⁻³ मीटर सर जी. ये बाहर आएगा अंडर रूट से, क्या होगा यहाँ पे आंसर इसका 20 इंटू ये बाहर आ गया अंडर रूट से होगा 4. यस और नो? यस सर. उत्तर सर किती येणार अप्रॉक्सिमेटली मध्ये सर ॲक्युरेट आन्सर येणार बघा 8 2
8 दूनी 16, ओके 16/4 किती सर जी? 16/4 किती रे पप्पा? 16/4. तर बघा 2 × 4 किती सर? 8 उत्तर. ओके सर किलोमीटर मध्ये त्याचं उत्तर येणार हा यांना. हाँ सर बादशाह दिमाग में इतनी आसान क्वेश्चन था. ओके ओके सर. हमने ये कैसा किया? ओके कैसे किया? सॉरी कैसे किया कि यहाँ पे 18 आंसर इसका आएगा. ओके बट यहाँ पे 0 था. ओके हमने वैल्यू कितनी ली? 10 लिए, इसलिए हमने वन काट दिया. ओके अप्रॉक्सिमेटली इसका आंसर आएगा 8 किलोमीटर. यस और नो? सर. तर बघा आपलं सर काय दिलं होतं सर जी? आपलं सर त्या एरोप्लेनची व्हेलॉसिटी 20 नाही 200 मीटर पर सेकंड दिली होती आणि सर जी आपल्याला त्याची हाईट दिली होती 8.03 × 10⁻³ मीटर सर जी आपला त्याची हाईट दिली होती. आणि सर जी आपल्याला त्याचं डिस्टन्स सर काढायचं होतं. आपण सर फॉर्म्युला वापरला काय सर जी? S = μ × t. आपण S = 200 × √2h/g लिहिला आपण सर व्हॅल्यू ठेवली. ओके 200 × √2 कितनी वाली इसकी? 8.0 × 3 × 10⁻³ मीटर बाय अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आलं सर उत्तर काय त्याचं? इतकं आलं सर. ओके 16 आलं. 16चा आपण काय केलं? अंडर केला, स्क्वेअर रूट केला आणि सर 4 उत्तर आलं. 4 × 20 कितना आंसर? 18. 1 कट गया उसमें 0 आ गया 8 मीटर किलोमीटर. ओके छापो बाद दिमाग में. सिंपल क्वेश्चन.